श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ पाहण्याचं धाडस फक्त तेच करू शकतात ज्यांच्या रक्तामध्ये विजयाची जिद्द आहे. तुमच्या कुंडलीत आता एक असा विध्वंसक राजयोग सक्रिय झाला आहे जो तुमच्या आयुष्यातील अपमानाचा आणि गरिबीचा काळ एका झटक्यात जाळून भस्म करणार आहे. तुम्ही आजवर रक्ताचं पाणी करून मेहनत केली, पण तुम्हाला मिळालं काय? फक्त लोकांचा विश्वासघात आणि उपेक्षा. तुम्ही ज्यांना आपलं मानून काळजाच्या जवळ ठेवलं, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची एकही संधी सोडली नाही. पण सावध व्हा, तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आता अशा रुद्रावतारात प्रकट झाला आहे जो तुमच्या शत्रूंना नरक दाखवल्याशिवाय आणि तुम्हाला सिंहासनावर बसवल्याशिवाय शांत बसणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीतील अष्टम स्थानावर आता एक अशी गूढ हालचाल सुरू झाली आहे जी 100 वर्षातून एकदाच पाहायला मिळते. तुम्ही आजवर जो वनवास भोगला, ज्या लोकांनी तुमच्या साधेपणाची थट्टा केली आणि ज्या संकटाने तुम्हाला चारी मुंड्या चित केलं, त्या प्रत्येक असावाचा हिशोब आता साक्षात काळ घेणार आहे. हा काळ केवळ तुमच्या प्रगतीचा नाही तर तुमच्या नावाचा दरारा निर्माण करण्याचा आहे. पण थांबा, हा राजयोग जितका शक्तिशाली आहे तितकाच तो भयानक सुद्धा आहे. जर तुम्ही या यशाच्या शिखरावर पोहोचण्यापूर्वी एक विशिष्ट चूक केली तर नशिबाचं हे उघडलेलं द्वार कायमचं बंद होऊ शकतं. काय आहे हे गुपित आणि का तुमच्या 7 पिढ्याचे रेकॉर्ड आता तुमच्या एका निर्णयावर अवलंबून आहेत. मेष राशीच्या जातकांनो, आता रडण्याची वेळ संपली आहे. आता राज्य करण्याची वेळ आली आहे. तुमच्या कुंडलीत कुबेराचा खजिना उघडण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. पण हा खजिना मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एका अतिशय जवळच्या पण घातकी व्यक्तीला ओळखावं लागेल. कोण आहे ती व्यक्ती जी तुमच्या प्रगतीवर जळत असून तुमच्या अन्नात गोड विष कालवत आहे? आणि येत्या पौर्णिमेपासून तुमच्या नशिबाचा राजतिलक नक्की कसा होणार, हा केवळ व्हिडिओ नाही तर तुमच्या पुनर्जन्माची ही पहिली पायरी आहे. तयार रहा, कारण मेष राशीचा महास्फोट अख्ख्या जगाला तुमच्या पायाशी झुकल्याशिवाय राहणार नाही. तर मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीत आता रुचक महापुरुष योग सक्रिय झाला आहे जो तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा आणि अपमानाचा काळ कायमचा संपवणार आहे. तुम्ही जन्मताच एक योद्धा आहात, पण परिस्थितीने आणि तुमच्याच काही जवळच्या लोकांनी तुम्हाला गुलाब बनवून ठेवलं होतं. तुम्ही रक्ताचं पाणी करून मेहनत केली, पण त्याचं फळ नेहमीच दुसऱ्याच्या झोळीत पडलं. पण आता सावध व्हा, मेष राशीचा तो गुप्त सिंह आता पूर्णपणे जागा झाला असून तुमच्या नशिबाचा राज्याभिषेक होण्याची वेळ आली आहे. ही वेळ तुमच्या कुळाचा उद्धार करण्याची आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आता अशा पराक्रमी स्थितीत पोहोचला आहे की तुमच्या आत्मबलासमोर आता हिमालय सुद्धा झुकणार आहे. आजवर ज्यांनी तुमच्या परिस्थितीची थट्टा केली, ज्यांनी तुम्हाला अक्षम ठरवण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता तुमच्या यशाचा झंझावत पाहावा लागेल. तुमचा हा विजय केवळ तुमचा नाही तर तुमच्या विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान ठरणार आहे. ही वेळ गप्प बसण्याची नाही तर शत्रूच्या डोळ्यात डोळे घालून तुमची ताकद दाखवून देण्याची आहे. शून्यातून विश्व कसं निर्माण होतं याचं जिवंत उदाहरण आता तुम्ही बनणार आहात. मेष राशीच्या जातकांनो, या भागातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुमच्या भाग्यात उदित होणारा अकस्मात धनयोग. येत्या काळात तुम्हाला अशा एका क्षेत्रातून यश मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. पण लक्षात ठेवा, हे यश टिकवण्यासाठी तुम्हाला तुमच्या तामसी स्वभावावर थोडा ताबा ठेवावा लागेल. तुमच्या नशिबाच्या या नव्या अध्यायात साक्षात दैवी शक्ती तुमची वाट पाहत आहे. फक्त एका योग्य निर्णयाची प्रतीक्षा आहे जो तुमच्या 7 पिढ्याचं नाव इतिहासात सुवर्णाक्षराने कोरून टाकेल. मेष राशीच्या साम्राज्याची ही तर केवळ सुरुवात आहे. मेष राशीच्या जातकांनो, येणारी ही पौर्णिमा तुमच्या आयुष्यात पैशाचा आणि ऐश्वर्याचा असा वर्षाव करणार आहे की तुमची रिकामी झालेली तिजोरी आता ओसंडून वाहू लागेल. तुमच्या धनस्थानी साक्षात कुबेराची आणि लक्ष्मीची कृपा झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली आर्थिक चणचण आता एका झटक्यात दूर होईल. ज्या काळात तुम्ही हात घालाल तिथून सोन्याचा धूर निघेल. पण ही श्रीमंती येत असतानाच एक अदृश्य धोका सुद्धा तुमच्या दिशेने सरकत आहे. हा पैसा तुमच्यासाठी सुख आणणार की दुःख
दुःख हे तुमच्या सावधानतेवर अवलंबून आहे. मेष राशीच्या जातकांनो, जसजसा पौर्णिमेनंतर तुमच्या प्रगतीत आलेख उंचावेल तसतसं तुमच्या स्वतःच्या रक्ताच्या नात्यातील लोकांचे खरे चेहरे समोर येतील. तुमच्या यशावर टाळ्या वाजवणारे लोकच तुमच्या मागे तुमची माती कशी होईल याची बेत आखताना दिसतील. या काळात तुम्हाला तुमच्या घराच्या चौकटीत राहणाऱ्या एका अतिशय जवळच्या व्यक्तीपासून सावध राहावं लागणार आहे. ही व्यक्ती तुमच्या अन्नात गोड विष कालवण्याचं काम करू शकते. मेष राशीचा माणूस प्रेमासाठी काहीही करतो, पण याच कमजोरीचा फायदा घेणारे आता तुमच्या आजूबाजूला वावरत आहेत. तर मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीच्या 6 स्थानावर आता शनी आणि मंगळाची अशी काही विघातक दृष्टी पडली आहे की तुमचे शत्रू आता स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडताना दिसतील. आजवर तुम्ही सहन केलं, पण आता तुमच्या संयमाचा बांध फुटला आहे. तुमच्या विरोधात रचलेला प्रत्येक सापळा आता उलट फिरणार असून तुमचे शत्रू स्वतःच त्यात अडकतील. मेष राशीचा माणूस जेव्हा रुद्रावतार धारण करतो तेव्हा तो समोरच्याचं नाव आणि निशाण पुसल्याशिवाय शांत बसत नाही. आता तुमच्या अपमानाचा वचपा घेण्याची वेळ साक्षात काळाने ठरवली आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या भोवती आता एक असं अदृश्य सुरक्षा कवच निर्माण झालं आहे जे कोणत्याही प्रकारच्या करणी बाधेला, काळ्या विद्येला किंवा वाईट नजरेला तुमच्या उंबरट्या बाहेरच जाळून भस्म करेल. तुमच्या प्रगतीत खोडा घालणाऱ्याची आता अशी काही अवस्था होईल की ज्यांना समाजात तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमच्या नावाचा एक वेगळा दरारा निर्माण होणार आहे. पण सावधान, जेव्हा तुमचं नाव मोठं होईल तेव्हा काही गोड बोलणारे साप तुमच्या गळ्यात पडण्याचा प्रयत्न करतील. हे लोक तुमच्या यशाचा वाटा उचलण्यासाठी येतील, तुमच्या कष्टाचा सन्मान करण्यासाठी नाही. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या शरीरात आता एक विलक्षण आणि अनामिक ऊर्जा निर्माण होणार आहे. गेल्या काही दिवसापासून तुम्हाला जाणवणारी ती विचित्र डोकेदुखी, रात्रीची अस्वस्थता किंवा अकारण येणारा राग हा साधा सुद्धा नव्हता. तो तुमच्या नशिबाच्या महापरिवर्तनाचा अलार्म होता. तुमच्या कुंडलीत अष्टम स्थानात सुरू झालेली ही हालचाल तुम्हाला भविष्यातील घटनाचे अचूक संकेत देणार आहे. आता तुमची अंतर्दृष्टी उघडण्याची वेळ आली आहे. समोरच्या माणसाला डोळ्यात बघून त्याचे काळे हेतू स्पष्टपणे समजतील. मेष राशीच्या जातकांनो, तुमची ही सिक्स्थ सेन्स तुम्हाला येत्या काळात एका मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून किंवा अपघातापासून वाचवणार आहे. मेष राशीचा माणूस नेहमीच पुढचा विचार करतो, पण आता तुमची बुद्धी प्रकाशाच्या वेगाने काम करेल. तुमची निर्णय क्षमता इतकी प्रभावी होईल की जे काम करताना अशक्य वाटतं ते तुम्ही काही मिनिटात पूर्ण कराल. तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखणारी ती काळी सावली आता कायमची नष्ट झाली आहे. स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकायला शिका, कारण तुमचे रक्षण करण्यासाठी आता साक्षात हनुमंत उभे ठाकले आहेत. तर मेष राशीच्या जातकांनो, आता तुम्ही विजयाच्या अशा शिखरावर उभे आहात जिथून अख्खं जग तुमच्या पायाशी झुकणार आहे. तुमच्या कुंडलीच्या लाभस्थानी आता ग्रहाची अशी काही युती झाली आहे की तुमच्या 7 पिढ्याचे दारिद्र्य एका झटक्यात भस्म होईल. आजवर ज्या नशिबाने तुमची साथ सोडली होती तेच नशीब आता तुमच्या सावलीसारखं मागं धावेल. तुमच्या आयुष्यात इतका पैसा, इतका मान आणि इतकं वैभव येईल की जे सगळं सत्य आहे ते स्वप्न आता असा प्रश्न पडेल. पण लक्षात ठेवा, हे यश जितकं भव्य आहे तितकंच मोठी तुमची परीक्षा सुद्धा आहे. मेष राशीच्या जातकांनो, या अंतिम टप्प्यावर तुम्हाला एक भयंकर सावधानतेचा इशारा देणं गरजेचं आहे. तुमच्या कुंडलीतील राहूची वक्रदृष्टी असं सुचवते की जेव्हा तुम्ही यशाच्या सर्वोच्च शिखरावर असाल तेव्हा तुम्हाला अहंकाराचा स्पर्श होण्याची शक्यता आहे. जर या काळात तुम्ही तुमच्या संस्काराला आणि माणुसकीला सोडलं तर मंगळाचा हा वरद हस्त एक क्षणात रागाच्या ज्वालेत बदलू शकतो. यशाची ही झिंग तुमच्या डोक्यात चढू देऊ नका. लक्षात ठेवा, ज्या अंगाराने तुम्ही साम्राज्य उभं केलं आहे तोच अंगार तुमच्या चुकीच्या वागण्याने तुमचं घर सुद्धा जाळू शकतो.
तर मेष राशीच्या जातकांनो, हा केवळ एक व्हिडिओ नाही तर तुमच्या भाग्योदयाचा शंखनाद आहे. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की आता तुमच्या संघर्षाचा अंत होऊन तुमच्याही आयुष्यात आनंदाची पहाट यावी, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली किंवा मी तयार आहे असं नक्की लिहा. तुमची ही एक कमेंट विश्वात सकारात्मक ऊर्जेचा संचार करेल. तुमच्या 7 पिढ्याचे रेकॉर्ड मोडणारा हा थरारक प्रवास माझ्यासोबत पुढेही सुरू ठेवण्यासाठी खाली दिलेलं सबस्क्राईब बटन दाबून ती घंटी नक्की वाजवा. धन्यवाद.